नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे मराठी स्टोरीज वर्ल्ड. आणि आज आपण ऐकणार आहोत मन वेडे तुझवर चढले भाग 76. काय? आदित्य ताडकन उठून उभा राहिला. जास्त काही तर आदित्य बोलत होता की पलीकडून कोणीतरी बोललं. बरं ठीक आहे, आदित्य बोलला आणि त्याने एक नजर अदितीकडे बघितलं. त्याच्या चेहऱ्यावर तणाव स्पष्ट दिसत होता. हाय वहिनी. अरे बनी तू? साक्षी हसून म्हणाली. हो, ते भाईला जरा उशीर होणार होता म्हणून मला पाठवलं त्याने वहिनीला आणायला. त्याचं बोलणं ऐकून अदिती जराशी नाराज झाली होती. वहिनी, हे काय आहे? कुणाचं एवढं सामान? बनीने बॉक्सकडे बघत विचारलं. श्री आणि अदितीसाठी गिफ्ट आहे आमच्याकडून, साक्षी म्हणाली. अरे बापरे, खूपच लाड चाललेत बाबा लेकीचे आणि जावयाचे, बनी अदितीला चिडवत म्हणाला. नाहीतर एक आम्हाला कोणीच इम्पॉर्टन्स देत नाही, ना आमचे सासरे ना आमचे साले साहेब, बनी नाटकीपणे बोलला. खरंच ना बनी, मी हे सांगणार आहे हा सईला, साक्षी डोळे बारीक करीत म्हणाली. अगं मस्करी करत होतो ग, लाड तर सोड, तू तर माझा डिवोर्स फाईल करायच्या तयारीला लागलीस, बनी तोंड बारीक करत म्हणाला. तसे सगळे हसायला लागले. नाही करत कोणी तुझा डिवोर्स, पण तुझे लाड तर आम्हाला सुद्धा करायला पाहिजे. नाही म्हटलं तरी सईसुद्धा माझी बहीण आहे, आदित्य म्हणाला आणि त्याने साक्षीला खुणावलं. ती वरून एक बॉक्स घेऊन आली आणि तो आदित्यच्या हातात दिला. हे घे तुझं गिफ्ट, आदित्यने बॉक्स त्याच्याकडे दिलं. दादा, अरे याची काहीच गरज नव्हती आणि मी तर जरा गंमत केली, प्लीज मी काही घेणार नाही, बनी रिक्वेस्ट करत होता. बनी, हे गिफ्ट तू नीलाला घ्यायला आला होतास ना, तेव्हाच घेतलं होतं, पण द्यायचं राहिलं, आदित्य म्हणाला आणि बनीने ते घेतलं. थँक्यू दादा, थँक्यू दी. बरं चल वहिनी, आता उशीर होतोय आपल्याला, भाई वाट पाहत असेल, बनी म्हणाला आणि दोघेही गाडीच्या दिशेने निघाले. आदित्यने सर्व सामान नोकराकरवी बनीच्या गाडीत ठेवायला सांगितले होते. कारचा आवाज आला तसं श्रीने मोबाईलमधून डोकं वर काढलं. तो बाहेर हॉलमध्ये सोफ्यावर बसला होता. अदितीने समोर पाहिलं आणि भीतीने तिचे हातपाय अगदी गार झाले. श्री, तिच्या तोंडून एवढाच आवाज बाहेर पडला. ती धावतच त्याच्याजवळ गेली. किती लागलं आहे तुम्हाला? हे सगळं कसं झालं? आणि मला का नाही सांगितलं तुम्ही हे? म्हणून मला न्यायला आला नव्हतात ना? किती कठोर आहात तुम्ही, निष्ठुरसुद्धा आहात. माझी काळजी कळत नाही का तुम्हाला? ती त्याच्या जखमेला हात लावून बघत होती. तिचे डोळे पाण्याने डबडबले होते. दोन्ही गालांवरून अश्रूचे ओघळ वाहत होते. तिला श्रीच्या जखमा बघून होणारा त्रास तिच्या बोलण्यातून वागण्यातून दिसत होता. श्रीने तिला अलगद जवळ घेतलं आणि तीही त्याच्या कुशीत शिरून रडायला लागली. त्याचे हात तिच्या पाठीवर विसावले होते. बनी त्या दोघांकडे आनंदाने पाहत होता. श्रीची नजर समोर उभ्या बनीवर गेली आणि त्याने डोळ्यानेच त्याला आऊट असं खुणावलं. तसं तो गालात हसत वर निघून गेला. अदिती, मला काही झालं नाही, थोडंसं खरचटलं तर आहे, श्री तिला समजावत होता, पण ती समजून घेण्याच्या मनस्थितीत नव्हती. ह्याला खरचटलं असं म्हणतात का? किती लागलं आहे तुम्हाला? ती कपाळावरच्या जखमेवरून हात फिरवत म्हणाली आणि त्याला होणारा त्रास तिच्या चेहऱ्यावर उमटत होता. अजून कुठे लागलं आहे? ती त्याला तपासत म्हणाली. श्रीला लागलेलं पाहून तिला खूप वाईट वाटत होतं. श्री खाली बसला आणि तिला हाताला धरून त्याने त्याच्या मांडीवर बसवलं. फक्त हे कपाळावर लागलं आहे आणि हाताचा पंजा जरा ट्विस्ट झाला आहे, पण काळजी करायचं काही कारण नाही. डॉक्टरांनी पट्टी केली आहे, बँडेज बांधलं आहे, मेडिसिनसुद्धा दिले आहेत. आणि अजून एक आदिती, मी पोलीस आहे, अशा किरकोळ जखमा तर मला होतच राहणार. ह्या आधीसुद्धा अशा कित्येक जखमा मला झाल्या आहेत, त्यामुळे तू ह्याची सवय करून घे. तू एका DSPची बायको आहेस, हे लक्षात ठेव. एका साधारण बायकोसारखं वागू नको. तू माझी ताकद आहेस आदिती, लगेच अशी घाबरून जाऊ नकोस, श्री तिला समजावत होता. मध्येच तिच्या चेहऱ्यावर येणारे केस मागे लोटत होता. इथून पुढे लक्षात ठेवेन, पण तुम्हीसुद्धा कुठलीही गोष्ट लपून ठेवत जाऊ नका. हो, प्रॉमिस. श्री, तुम्ही जेवलात? आदितीने विचारलं. कसं जेवणार? त्याने त्याचा ट्विस्ट झालेला हात दाखवला. नेमका उजवाच हात ट्विस्ट झाला होता. आज की नाही मम्मा आणि मॉमने सगळं जेवण तुमच्या आवडीचं बनवलं होतं. पण माझं बॅड लक, मला खायला नाही मिळालं, श्री तोंड वाकडं करत म्हणाला.
मम्माने टिफिन दिला आहे तुमच्यासाठी, अदिती हसत म्हणाली. बघ, सासू असावी तर अशी. किती काळजी करतात मॉम माझी, श्री कॉलर उडवत म्हणाला. हो ना, सारखं आपलं लाडक्या जावयाचं कौतुक करत असतात दोघीसुद्धा, अदिती मुद्दाम नाक मुरडत म्हणाली. अच्छा, श्री तिला जवळ ओढत म्हणाला. श्री, तिने त्याला मागे लोटलं. आलेच मी 1 मिनिटात, अदिती त्याच्या मांडीवरून उठत म्हणाली. त्याने हाताला धरून तिला थांबवलं आणि परत मांडीवर बसवलं. श्री, सोडा ना, जाऊ द्या ना, अदिती लाजत बोलत होती. इतका वेळ त्याच्या मांडीवर बसली होती, पण तिला ते कळलंच नव्हतं. जशी तिला त्याची जाणीव झाली तसे तिचे हृदय फास्ट झाले, गाल झरझर लाल झाले, पोटात फुलपाखरांनी फेर धरला. बघू तर खरं, माझी बायको आज किती सुंदर दिसते ते, श्री तिला न्याहाळत होता. खूप सुंदर दिसतेस आज तू अदिती, श्री तिच्या चेहऱ्यावरून हात फिरवत म्हणाला. त्याच्या स्पर्शाने तिच्या पोटात गोळा आला होता. लाजेने चूर झाली होती ती. कुठे तोंड लपू आणि कुठे नाही असं तिला वाटत होतं. श्री, जाऊ दे ना प्लीज, असं म्हणत तिने दोन्ही हातांनी त्याच्या छातीवर थोडंसं पुश केलं आणि ती उठली. किचनमध्ये जाऊन तिने श्रीसाठी ताट बनवलं आणि बाहेर घेऊन आली. ती श्रीच्या समोर बसून त्याला प्रेमाने भरवत होती. स्वतःच्या हाताने त्याला खाऊ घालत होती. आज पोट भरलं तरी मन भरत नव्हतं श्रीचं. तो मुद्दाम थोडं जास्तच खात होता. समोर बसलेल्या अदितीवरून त्याची नजर बाजूला जात नव्हती. एकमेकांच्या नजरेत हरवले होते दोघेही. जेवण झाल्यावरती श्री रूममध्ये निघून गेला, तर अदिती किचनमध्ये ताट ठेवून त्याच्या मागोमाग रूममध्ये गेली. श्री चेंज करायचा प्रयत्न करत होता, पण त्याच्या हातामुळे त्याला चेंज करता येत नव्हतं. अदितीने पुढे जाऊन त्याला मदत केली. तिच्या हातांचा त्याच्या उघड्या अंगाला होणारा स्पर्श त्याच्या सुप्त इच्छा जागृत करत होत्या. अदितीसुद्धा दाखवत नसली तरी बावरली होती. अदिती, बॅग भरून घे, आपल्याला उशीर होतोय, श्री मनातल्या भावना कंट्रोल करत म्हणाला. श्री, आपण सकाळी जातोय, मी तुम्हाला आज जाऊ देणार नाही. गोळ्या खायच्या आणि गप्प झोपायचं, अदिती त्याच्यावर बॉसिंग करत होती आणि त्याला तिचं असं ओरडणं खूप आवडत होतं. असं वाटत होतं त्याची जुनी अदिती परत आली आहे. जशी तुमची आज्ञा राणीसाहेब म्हणत श्री खाली बसला आणि अदिती खुदकन हसली. अदिती, बॅग्स तरी भरून घेऊ म्हणजे सकाळी घाई होणार नाही. हो चालेल, पण तुम्ही फक्त काय घ्यायचं ते मला सांगायचं. बॅग मी भरेल. चालेल, असं म्हणत श्रीने तिला एक एक करून सांगितलं आणि ती बॅग भरत गेली. श्री, पण एवढे कपडे का? आपण तर उद्या लगेच येणार आहोत ना, अदितीने विचारलं. येणार होतो, पण आता 2-3 दिवस राहू, किमान ही जखम भरेपर्यंत तरी मला सुट्टी आहेच, श्री किंचित हसत म्हणाला. अच्छा ठीक आहे, माझी बॅग झाली, आता तुझी बॅग भरू. मी भरते माझी बॅग, तुम्ही आराम करा. अजिबात नाही, तिकडे तुला साडी घालावी लागेल, त्यामुळे मी सांगतो त्या साड्या घे आणि 2-3 ड्रेससुद्धा घे. श्रीने तिला तिची तयारी करायला मदत केली. त्या वॉर्डरोबमध्ये तुझी ज्वेलरी आहे, तीसुद्धा घे आणि आता तुला अजून काही हवं असेल ते घे. असं म्हणत श्री बेडवर आडवा झाला. मेडिसिन्समुळे त्याला लगेच झोप लागली. अदितीने तिचं आवरलं आणि तीसुद्धा श्रीच्या बाजूला आडवी झाली. ती श्रीच्या कुशीत शिरली तसं तिच्या स्पर्शाने श्रीची झोप चावळली. त्याच्या चेहऱ्यावर हलकीशी स्माईल आली. त्याने देखील तिला जवळ घेतलं आणि थोड्याच वेळात दोघेही एकमेकांच्या मिठीत झोपून गेले. सकाळी 5 वाजता अदितीला जाग आली. तिने पाहिलं तर श्री गाढ झोपला होता. तिने तिचं आवरलं आणि श्रीला आवाज दिला. अदिती, झोपू दे ना अजून थोडा वेळ. श्री, उशीर होतोय आपल्याला, निघायचं आहे ना, अदिती म्हणाली. तसं श्री गडबडून उठला. घड्याळात पाहिलं तर 5:45 झाले होते. आलोच मी लगेच, श्री म्हणाला आणि बाथरूमकडे गेला. थोड्याच वेळात दोघेही तयार झाले. अदिती, तू खूप सुंदर दिसत आहेस या साडीमध्ये, श्री तिच्याकडे एकटक पाहत म्हणाला. त्याच्या असं पाहण्याने ती लाजली आणि गालात हसली. 1 मिनिटं म्हणत त्याने कपाटाचं ड्रॉवर ओपन केलं आणि त्यातून एक साजेसा नेकलेस आणि तिचं मोठं मंगळसूत्र त्याने काढलं. अदिती, हा नेकलेस घाल, श्री म्हणाला आणि मंगळसूत्र मात्र त्यानेच तिच्या गळ्यात घातलं. तिने आरशात पाहिलं तर तिचं रूप अजूनच खुलून आलं होतं. नक्षत्रासारखी सुरेख दिसत होती अदिती आंबा कलरच्या पैठणीमध्ये आणि श्री राजबिंडा दिसत होता. दोघांनीही बनीचा निरोप घेतला आणि ते निघाले. खाली ड्रायव्हर गाडीसहित रेडी होता. त्याने चॉपरजवळ त्यांना सोडलं आणि तिथून त्यांचा गावी जाण्याचा प्रवास चालू झाला.
अदिती पहिल्यांदाच चॉपरमध्ये बसली होती. अगोदर तर तिला खूप गंमत वाटली, पण नंतर नंतर तिला भीती वाटायला लागली. तिला आधीच उंच ठिकाणी उभं राहण्याची भीती वाटत होती. तसा फोबिया होता तिला. श्री, मला भीती वाटत आहे, अदिती त्याचा शर्ट घट्ट पकडत म्हणाली. तिने डोळे बंद करून घेतले होते. तू एक काम कर, खाली पाहू नको, श्री अदितीला एका साईडने मिठीत घेत म्हणाला. अदिती त्याला घट्ट बिलगून बसली होती. बऱ्याच वेळानंतर ती जरा रिलॅक्स झाली. तिने हळूहळू डोळे उघडले आणि खाली बघू लागली. आता तिला थोडं बरं वाटत होतं. वरून खूप सुंदर नजारे दिसत होते. ते ती पाहण्यात गुंग झाली होती. पण तिने श्रीला सोडलं नाही. ती तशीच त्याला बिलगून खाली बघत होती. थोड्याच वेळात ते मंदिराजवळच्या एका मोकळ्या मैदानात उतरले. समोरच ड्रायव्हर गाडी घेऊन उभा होता. त्याने बॅग उचलून गाडीत टाकली. श्री आणि अदिती दोघेही मंदिराकडे निघाले. श्रीची पूर्ण फॅमिली अगोदरच मंदिराजवळ पोचली होती. भाई, बोलत प्रसादने श्रीला मिठी मारली. श्रीला पाहून त्याच्या फेसवर भली मोठी स्माईल आली होती. प्रसाद, कसा आहेस? श्रीने चौकशी केली. मस्त मजेत आहे मी, आणि तू? ऑफकोर्स, तू खुश असशीलच. वहिनी जे आहे आता तुझ्याबरोबर, प्रसाद म्हणाला. वहिनी, मला ओळखलं? प्रसादने खाली वाकून तिच्या पायांना हात लावले आणि तिने श्रीकडे पाहिलं. हा माझा लहान भाऊ, आत्याचा मुलगा प्रसाद, श्रीने ओळख करून दिली. श्री, अरे काय झालं तुला? कसं लागलं हे? सावित्रीबाईंनी काळजीने विचारलं. त्याच्या जवळ येत त्याच्या डोक्यावरून हात फिरवला. अगं आई, फार काही नाही लागलं, जराशी हातापायी झाली होती, श्री सहज बोलला. काळजी घेत जा श्री, आता तू एकटा नाहीस, हे कायम लक्षात ठेव, विजयराव बोलले. हो बाबा, मी लक्षात ठेवेन, आणि मी एकदम बरा आहे, तुम्ही दोघे काळजी करू नका. पण एक प्रॉब्लेम झाला ना भाई, प्रसाद तोंड पाडत म्हणाला. काय? सगळ्यांनी विचारले. आता भाई वहिनीला उचलून कसा घेणार? म्हणजे? श्रीने न समजून विचारलं. भाई, इथे पद्धत आहे किंवा परंपरा म्हण, बायकोला उचलून मंदिराच्या 5 पायऱ्या चढाव्या लागतात. ज्याला जमतं ते तर मंदिरातच नेतात उचलून बायकोला, प्रसाद म्हणाला. अरे देवा, आता काय करायचं? श्रीच्या तर हाताला लागला आहे, सावित्रीबाई काळजीने म्हणाल्या. आई, तुझी सून काही एवढी जाड नाही, मी तिला एका हाताने सुद्धा उचलू शकतो, श्री म्हणाला आणि सगळे त्याच्याकडे बघायला लागले. असं का बघताय? तुम्हाला खोटं वाटत आहे का? श्री म्हणाला आणि त्याने लगेच खाली वाकून अदितीला उचललं सुद्धा. श्री, अदितीने डोळे मोठे केले. ती तर एकदम शॉक झाली होती. त्याने तिला उचललं आणि मंदिराच्या दिशेने निघाला सुद्धा. सगळे त्याच्याकडे बघत होते. सावित्रीबाई, माझा मुलगा आहे तो, असा हार नाही मानणार, विजयराव हसत होते. त्यावर सावित्रीबाईंनी सुद्धा मान हलवली. दिसतंय हो, त्या हसत म्हणाल्या. सगळे दोघांच्या पाठोपाठ गेले. श्रीने नाही नाही म्हणता मंदिराच्या दरवाजात नेऊन उतरवलं अदितीला. सगळ्यांनी देवाचं दर्शन घेतलं. येळकोट येळकोट जय मल्हार बोलत भंडारा उधळला. सावित्रीबाई आणि विजयरावांनी ऑलरेडी तिथं सर्व तयारी करून ठेवली होती. तिथेच एक छोटंसं जागरण गोंधळ घालून ते सर्व घरी निघाले. प्रसादने पुढे होऊन एक कॉल केला. नीतू, सर्व तयारी झाली आहे ना? प्रसादने विचारलं. हो भाई, सर्व तयारी झाली आहे. तुम्ही कधीपर्यंत येत आहात? नीतूने विचारलं. निघालो आहोत आम्ही, येऊ थोड्या वेळात. एकामागे एक गाड्यांचा ताफा घराकडे निघाला. गाड्या गेटमधून आत आल्या तसं भिरभिरत्या नजरेने अदितीने इकडे तिकडे बघितलं. खूप मोठा वाडा समोर दिसत होता. वाड्याच्या बाहेर खूप लोक जमलेली होती. तिने श्रीकडे पाहिलं. हे एवढे लोक इथे काय करत आहेत? अदितीने विचारलं. हे सर्व गावकरी आहेत, तुला आणि मला भेटायला आले आहेत. देसाईंच्या मोठ्या सुनबाईला बघायचं आहे त्यांना, म्हणून हे सगळे आले आहेत. गावात खूप मान आहे आपल्याला. देसाई म्हणतील तसंच सर्व होतं या गावात, श्री सांगत होता. सगळे गाडीमधून खाली उतरले. गावातली बरीचशीच मातब्बर मंडळी तिथे आली होती. ते हात जोडून नमस्कार करत होते. श्री आणि विजयरावांनी सुद्धा हात जोडून सगळ्यांना नमस्कार केला. तुम्ही बसा, आम्ही आलोच थोड्या वेळात, विजयराव त्यांना म्हणाले. बाहेर अंगणामध्ये त्यांनी त्यांच्यासाठी बसण्याची आणि चहापाण्याची सोय केली होती. घराच्या दरवाजात आल्यावर नीतूने श्री आणि अदितीला बाहेरच थांबायला सांगितलं. नीतूने अदिती आणि श्रीच्या गृहप्रवेशाची सर्व तयारी केली होती. मामी, हे घे, तो ऑप्शन करून दादा आणि वहिनीला आत घे, नीतू म्हणाली. सावित्रीबाईंनी दोघांना ओवाळलं. ते आत येणारच होते की थांबा, अगोदर नाव घ्या, नीतू म्हणाली.
नाव? अदितीने श्रीकडे पाहिलं. दादा, अगोदर तू घे, म्हणजे वहिनीला कळेल. प्रसाद म्हणाला. हो दादा, तू घे अगोदर, नीतूसुद्धा म्हणाली. श्री तुझ्याशिवाय अपूर्ण आहे हे परत सिद्ध झालं. श्री तुझ्याशिवाय अपूर्ण आहे हे परत सिद्ध झालं. अदिती, तू माझा प्राण आहेस हे मी सर्वांसमोर मान्य केलं. वाव भाई, एक नंबर, मस्त, खूप छान नाव घेतलं. खूप छान नाव घेतलं श्री तू, आत्या पण म्हणाली. आता तू नाव घ्यायचं वहिनी, नीतू म्हणाली. अदितीने थोडा वेळ विचार केला. किती वेळा मी स्वतःलाच विचारलं तू कोण आहेस, किती वेळा मी स्वतःलाच विचारलं तू कोण आहेस. प्रत्येक वेळी मला एकच उत्तर मिळालं. मी श्रींच्या चेहऱ्यावरचं हसू तर आदित्यच्या अंगणातलं फूल आहे. अदिती म्हणाली. व्हेरी गुड, जमलं तुलासुद्धा वहिनी, नीतू म्हणाली. खूप सुरेख नाव घेतलं अदिती तूसुद्धा, सावित्रीबाई म्हणाल्या. अदिती आता मराठीमध्ये बोलत होती, पण लहेजा अजूनसुद्धा थोडा नॉर्थ इंडियन होता. अदिती, हे माप ओलांडून आत ये, सावित्रीबाई म्हणाल्या. अदितीने माप ओलांडलं आणि पुढे आली. पूर्ण वाडा छान फुलांनी सजवला होता. फुलांच्या रांगोळ्या काढल्या होत्या. दरवाजापासून देवघरापर्यंत जाणारा रस्ता फुलांनी सजवला होता. त्या फुलांवरून चालत अदिती आणि श्री देवघराच्या आत गेले. दोघांनी देवाला नमस्कार केला. समोर ठेवलेल्या परातीमध्ये कुंकवाचं पाणी होतं. सावित्रीबाईंनी अदितीला त्यात हात बुडून भिंतीवर ठसे उमटवायला सांगितले. त्यानंतर दोघांनीही जोड्याने सर्वांना नमस्कार केला. वेलकम वहिनी, आम्ही खूप मिस केलं तुला, नीतू अदितीच्या गळ्यात पडत म्हणाली. थँक्यू आमचं सुंदर स्वागत करण्यासाठी, अदितीसुद्धा म्हणाली. थँक्यू काय, हे तर करायलाच हवं होतं. तू पहिल्यांदा ह्या घरात येत आहेस तर स्वागत तर करायलाच पाहिजे, हो की नाही, नीतू हसून म्हणाली. अदिती आणि श्रीने आत्याच्या पाया पडून त्यांचे आशीर्वाद घेतले. श्री, बाहेर गावकरी वाट पाहत आहेत, विजयराव म्हणाले. मा म्हणत नीला पळतच आली आणि अदितीला बिलगली. अदितीने तिला जवळ घेऊन तिचे पटापट मुके घेतले. श्री अंकल म्हणत ती त्याच्या जवळ गेली. श्रीने तिला उचलून घेतलं, तिच्या गालावर ओठ टेकवले. दुसऱ्याच्या मुलाचे लाड करून झाले असतील तर स्वतःचं सुद्धा मनावर घ्या, आत्याने टोमणा मारला. आत्या, काय म्हणायचं आहे तुला? श्रीच्या आवाजात जरब होती. मला काय म्हणायचं आहे ते तुला कळलं नाही होय, आत्याने विचारलं. आत्या, ही माझी मुलगी आहे. तिचं पूर्ण नाव आहे नीला श्रीरंग देसाई, आणि हे लक्षात ठेव, ती माझी आणि अदितीची मुलगी आहे, श्री आत्यावर नजर रोखत म्हणाला. असं दुसऱ्याच्या मुलाला स्वतःचं मूल म्हणून ते खरंच स्वतःचं होतं का, आत्या म्हणाली. आत्या, कुणी काहीही बोलो, ही माझी मुलगी आहे आणि आता हेच सत्य आहे. जेवढ्या लवकर तुम्हाला समजेल तेवढं चांगलं, श्री म्हणाला आणि त्याने नीलाला उचलून घेतलं आणि अदितीचा हात पकडून तो रागातच बाहेर निघून गेला.